प्रॉपर्टी काय सांगते बघा, इफ लॅपलास ऑफ एफ ऑफ डी इक्वल्स टू एफ बार ऑफ एस, हे आपल्याला डेफिनेशन माहित आहे. ठीक आहे. देन लॅपलास ऑफ e टू द पॉवर ए टी एफ ऑफ टी असल तर याला आपण काय करतो, इथं फंक्शन मध्ये चेंज करतो. कशाच्या? एफ बारच्या फंक्शन मध्ये चेंज करतो. इथं प्लस असेल तर इथं एसच्या जागी मायनस ए सबस्टिट्यूशन करायचं. और अजून एक आहे, लॅपलास ऑफ ई टू द पॉवर मायनस एटी असेल एफ ऑफ टी सोबत, तर काय चेंज करणार आपण इथं? एफ बार ऑफ एस प्लस. तर या दोन फॉर्म्युलेजवर आज प्रॉब्लेम बघायचे. लिहून घ्या लगेच. अगोदर आपण बेसिक प्रॉब्लेम्स बघितलेत. आता बेसिक प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे युजिंग फर्स्ट शिफ्टिंग थेरम. ओके. Problem number 1 on first shifting theorem. Laplace of e to the power minus 2t sine 3t. e to the power minus 2t sine 3t. तर फर्स्ट इथं आपल्याला एफ ऑफ टी काय करायचं, डिफाईन करून घ्यायचं. एफ ऑफ टी इक्वल्स टू साइन टी, म्हणजे इझी जाईल लॅपलास फाइंड करण्यासाठी. तर काय करावं लागेल, टेकिंग लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑन बोथ साइड्स. ठीक आहे. मग लॅपलास ऑफ एफ ऑफ टी इक्वल्स टू लॅपलास ऑफ साइन 3t. तर हे तर स्टँडर्ड फॉर्म आहे. ठीक आहे. साइन 80चा मग काय लिहितो आपण, ए डिवायडेड बाय ए म्हणजे काय येतं, 3 डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 3चा स्क्वेअर, म्हणजे एस डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 9. हा झाला तुमचा कशाचं, साइन 3tचा. करेक्ट आहे का? एवढं तुमचं साइन 3tचं झालं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, नाव युजिंग कोणता थेरम, फर्स्ट शिफ्टिंग थेरम. फर्स्ट शिफ्टिंग थेरम, शिफ्टिंग थेरम. मग काय सांगते ते, लॅपलास ऑफ ई टू द पॉवर, डेफिनेशन काय इथं आपल्याकडं -2च्या फॉर्मॅट मध्ये. तर हेच मला फॉर्म्युला लिहावं लागेल मग मायनस वाला. ठीक आहे. तर -80 एफ ऑफ टी असल तर इथं चेंज काय करतो, एफ बार ऑफ एस प्लस ए. देअरफॉर लॅपलास ऑफ ई टू द पॉवर -2t साइन 3t आहे आपल्याकडे एफ ऑफ टी इक्वल्स टू, आता आपल्याकडं हे फंक्शन कशाचं आहे, एफ ऑफ एस चं फंक्शन आहे. करेक्ट आहे. चेंज काय करावं लागेल मला, एस डिवाइड, सॉरी एस नाही तर एक मिनिट, 3 आहे. तर 3 डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 9. इथं बट एस ची किंमत काय, एस प्लस 2 आहे. करेक्ट आहे. मग इथं चेंज करा, 3 डिवायडेड बाय एस च्या जागी एस प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 9. देअरफॉर 3 डिवायडेड बाय ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर आहे, तर ए स्क्वेअर प्लस 2 इंटू ए इंटू बी म्हणजे 4s येईल, प्लस 2चा स्क्वेअर 4 प्लस ऑलरेडी तर 9 आहे. मग 3 डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 4s प्लस 30. हा झाला कशाचं, लॅपलास ऑफ ई टू द पॉवर -2t साइन 3t. लक्षात आलं. तर अशा पद्धतीमध्ये तुम्हाला काय करायचे, सॉल्व्ह करून घ्यायचे. ठीक आहे. ओके, याचं सोल्युशन असं. ठीक आहे. चला लिहून घ्या. इझी आहे लॅपलास ट्रान्सफॉर्म फर्स्ट शिफ्टिंग थेरम वर. आपण अगोदर स्टँडर्ड फॉर्म्युलेस घेऊन आपण सॉल्व्ह केलेला होता सिंगल फंक्शन. फक्त इथं काय आहे, एक्स्ट्रा टर्म काय, एक्सपोनेन्शियल टर्म आहे ई टू द पॉवर -80. सेम इथं याची किंमत 2 आहे. तर आपण लास्टला
प्रोसेस तर अगोदरचेच आहेत, बेसिक फॉर्म्युलाज घेऊन सॉल्व्ह केलेले आहेत. फक्त लास्टला काय करायचं, एक्सपोनेन्शियल टर्म असल्यामुळे आपण फर्स्ट शिफ्टिंग थेरम अप्लाय करतो. लक्षात आलं? चल मित्र, चला आता नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊ. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 2 बेस्ड ऑन फर्स्ट शिफ्टिंग e टू द पॉवर मायनस टी कॉस 2t. ठीक आहे. तर आता काय करायचं, फंक्शन पहिले डिफाइन करून घ्यायचं. एफ ऑफ टी ची किंमत किती आहे, लेट म्हणून लिहायचा कधी, एफ ऑफ टी इक्वल्स टू कॉस 2t. करेक्ट आहे, कारण की लॅपलास डायरेक्टली आपल्याला फाइंड आउट करता येतं. तर काय लिहायचं स्टेटमेंट, टेकिंग लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑन बोथ साइड्स. मग लॅपलास ऑफ एफ ऑफ टी इक्वल्स टू लॅपलास ऑफ कॉस 2t. तर स्टँडर्ड फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, कॉस एटीचा फॉर्म्युला काय आहे, एस डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. आता याची किंमत किती आहे, 2चा स्क्वेअर. मग काय येणार, एस डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 4. हा झाला फंक्शन, दॅट इज एफ एफ बार ऑफ एस. ठीक आहे. हा फंक्शन किती होतं आपल्याकडं, कॉस 2t. लक्षात आलं, कॉस 2t. मग त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, युजिंग फर्स्ट शिफ्टिंग थेरम. फर्स्ट शिफ्टिंग थेरम काय म्हणते, शिफ्टिंग थेरम इथं फॉर्मॅट आहे मायनस एटी सारखं. तर ते फॉर्म्युला लिहायचं, लॅपलास ऑफ ई टू दी पॉवर मायनस एटी एफ ऑफ टी. याच्यासाठी काय चेंज करावं लागेल, एफ बार ऑफ एस मध्ये एस प्लस ए चेंज करावं लागेल. करेक्ट आहे. ओके. नेक्स्ट, therefore Laplace of e to the power minus t cos 2t as it is ठेवायचं आहे. फॉर्म्युला पण ऍज इट इज लिहायचं, एस डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 4. बट चेंज काय करावं लागेल, एस च्या ठिकाणी एस प्लस 1 करावं लागेल तुम्हाला. करेक्ट आहे, कारण की इथं कोइफिशियंट किती आहे, -1 आहे. तर इथं एस च्या ठिकाणी एस प्लस 1 सबस्टिट्यूशन करून घ्या. करेक्ट आहे, सिंपल आहे. बेसिक एक्झाम्पल, एस प्लस 1 डिवायडेड बाय ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर आहे. काय येते, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. मग एस स्क्वेअर प्लस 2s प्लस 1 प्लस ऑलरेडी इथं किती आहे 4. मग एस प्लस 1 डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 2s प्लस 5 will be your required answer for e to the power minus t cos 2t. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हा वाला सोल्युशन युजिंग फर्स्ट शिफ्टिंग थेरम काय करावं, यूज करावं लागेल. ओके, सिंपल आहे ना, एक्झाम्पल सिंपल्स आहे. फर्स्ट शिफ्टिंगचे एकदम बेसिक एक्झाम्पल्स आहेत. फक्त कॉन्सन्ट्रेट करायचं आहे, हे ई टू दी पॉवर एटीच्या फॉर्म मध्ये आहे का, ई टू दी पॉवर मायनस एटीच्या फॉर्म. प्लस एटी असेल तर इथं चेंज काय करायचं, यस मायनस ए. आणि मायनस एटी असेल तर इथं यस प्लस एच्या फॉर्मॅट मध्ये चेंज करायचं आहे. या दोन फॉर्म्युलेस तुम्हाला पार्ट करून घ्यायचे फर्स्ट शिफ्टिंग थेरमचा. करेक्ट आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूत. प्रॉब्लेम नंबर 3. लॅपलास ऑफ ई टू दी पॉवर एक मिनिट, टी स्क्वेअर ई टू दी पॉवर मायनस 3t. टी स्क्वेअर ई टू दी पॉवर मायनस 3t. आता इथं फंक्शन काय कन्सिडर करायचं ते इम्पॉर्टंट आहे. एक्सपोनेन्शियल दिसला तर फर्स्ट शिफ्टिंग आहे ते कन्फर्म आहे. हे एक्सपोनेन्शियल टर्म दिसतं ना इथं, मग फर्स्ट शिफ्टिंग थेरम आहे. बट त्याला सोडून जे काही फंक्शन रिमेनिंग आहे त्याला आपण काय कशाने करतो, म्हणजे जनरल मेथड लावू, दॅट इज टी टू दी पॉवर एन चा फॉर्म्युला लावून करतो. म्हणजे ते आपलं एफ ऑफ टी असेल. ठीक आहे. तर लेट एफ ऑफ टी इक्वल्स टू टी स्क्वेअर. काय करायचं, टेकिंग लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑन बोथ साइड. मग लॅपलास ऑफ एफ ऑफ टी, लॅपलास ऑफ एफ ऑफ टी इक्वल्स टू लॅपलास ऑफ टी स्क्वेअर. ठीक आहे. चला फॉर्म्युला कोणता लागेल इथं,
टी टू दी पॉवर n चा फॉर्म्युला लागेल, बरोबर ना? काय फॉर्म्युला आहे? समजा इंटीजर असेल तर n फॅक्टोरियल डिवायडेड बाय s टू दी पॉवर n प्लस 1 हा वाला फॉर्म्युला लागतो. काय येईल इथं? 2 फॅक्टोरियल डिवायडेड बाय s टू दी पॉवर 2 प्लस 1. मग 2 फॅक्टोरियल 2च येते. ठीक आहे, कारण की फॅक्टोरियलचा अर्थ काय, समजा फॉर एक्झाम्पल 3 असेल तर याला डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये मल्टिपलच्या फॉर्म मध्ये लिहायचं याला. आता 2 ला कसं लिहिता? 2 फॅक्टोरियलला 2 इंटू 1, 2 इंटू 1 लिहितं. करेक्ट आहे. मग 2 इंटू 1 केलं तर 2च येतो. मग इथं व्हॅल्यू किती येईल? 3. पॉवर किती राहणार? 2 प्लस 1 3. मग हा झाला तुमचा रिक्वायर्ड एफ बार ऑफ यस. कशाचा आहे? टी स्क्वेअरचा आहे. आता नेक्स्ट काय करायचं आपल्याला? युजिंग फर्स्ट शिफ्टिंग थेरम. थेरम काय सांगते? कोणता आहे? मायनस वाला आहे. ई टू दी पॉवर मायनस ए टी एफ ऑफ टी असेल तर एफ बार ऑफ एस मध्ये काय चेंज करावं लागेल? एस प्लस ए. देअरफॉर लॅपलास ऑफ, आपल्याकडे किती आहे व्हॅल्यू एक्सपोनेन्शियलची? -3t टी स्क्वेअर आहे. मग इथं 2 डिवायडेड बाय एस क्यूब. इथं चेंज काय करावं लागेल? एसच्या ठिकाणी एस प्लस 3 करावं लागेल. मग 2 डिवायडेड बाय एस प्लस 3 ब्रॅकेट क्यूब. आता क्यूबचा फॉर्म्युला माहिती आहे का? ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब. काय असेल? ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. हा वाला फॉर्म्युला तुम्हाला लावायचा आहे. कुठं? इथं. देअरफॉर मग काय येणार? 2 डिवायडेड बाय ए ची किंमत किती आपल्याकडं? यस आहे. बी ची किंमत 3 आहे. मग आता व्हॅल्यूज लिहून घ्यायचं. काय लिहिणार? एस क्यूब प्लस 3 इंटू एस स्क्वेअर इंटू 3 प्लस 3 इंटू एस इंटू 3 चा स्क्वेअर प्लस 3 चा क्यूब. देअरफॉर 2 डिवायडेड बाय एस क्यूब प्लस किती येईल हे? 9 एस स्क्वेअर प्लस हे किती येणार? 3 चा स्क्वेअर 9, 9 इंटू 3 27. करेक्ट आहे. 27 टाइम्स ऑफ एस प्लस 3 चा क्यूब 27 स्क्वेअर येते ते. का नम्रता? माझ्यापेक्षा कच्च्या दिसायला तुम्ही. मला जमना स्क्वेअरिंग वगैरे, काही नंबरचेच पार्ट आहेत मला. ठीक आहे, चला लिहून घ्या. राहू दे असंच ठेवतो. ते बॉक्स करायला ना प्रॉपर स्पेस पाहिजे. काय झालं? बघा सोपा होता हा क्वेश्चन. टी टू दी पॉवर एन चा फॉर्म्युला लावून आपण काय केलं? फर्स्ट शिफ्टिंग थेरम अँड आन्सर काढलं. किती आलं आन्सर? 2 डिवायडेड बाय एस क्यूब प्लस 9 एस स्क्वेअर प्लस 27 एस प्लस 27. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन घ्या. क्वेश्चन नंबर 4. लॅपलास ऑफ 2t e टू दी पॉवर मायनस 2t मायनस 3 e टू दी पॉवर मायनस 2t. तर आपल्याकडं एफ ऑफ टी ची किंमत किती असेल? पहिले काय करा तुम्ही? फंक्शनच कन्सिडर करायचं. 2t e टू दी पॉवर मायनस 2t मायनस 3 e टू दी पॉवर मायनस 2t. याच्यामध्ये कॉमन टर्म कोणतं दिसते? ठीक आहे, कॉमन टर्म कोणता आहे? ई टू दी पॉवर मायनस 2t. मग इथे ई टू दी पॉवर मायनस 2t कॉमन टर्म मी कन्सिडर केला तर याच्यामध्ये काय राहणार? मग 2t मायनस 3. ठीक आहे, तर ह्याला आपण एफ ऑफ टी म्हणून कन्सिडर करायचं. पहिले ह्याचं लॅपलास काढायचं, इझी जाईल. मग लॅपलास ऑफ 2t मायनस 3 चा लॅपलास काढून घेऊ पहिले. मग लॅपलास दोन फंक्शन मध्ये दोन टर्म्स आहेत, सेपरेटली लॅपलास मल्टिप्लाय करून घ्यायचं. म्हणजे इथं 2t मायनस लॅपलास ऑफ 3. कॉमन टर्म काय दिसते? कॉन्स्टंट 2. मग लॅपलास ऑफ t आणि इथं 3 कॉमन आलं तर ब्रॅकेट मध्ये काय राहणार?
1 राहणार. मग आता इथं टी टू दी पॉवर 1 आहे. फॉर्म्युला कोणता लागते? इंटिजरचा फॉर्म्युला लागेल. काय आहे ते इंटिजरचा? 1 फॅक्टोरियल डिवायडेड बाय एस टू दी पॉवर 1 प्लस 1. आणि इथं 3 इंटू 1 बाय स्टँडर्ड फॉर्म्युला आहे 1चा लॅपलास. किती येईल हे? 2 डिवायडेड बाय एस स्क्वेअर मायनस 3 बाय एस. हा कशाचा आहे? लॅपलास ऑफ 2t मायनस 3चा. ठीक आहे, लॅपलास ऑफ 2t मायनस 3चा व्हॅल्यू आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा. आता काय करावं लागेल तुम्हाला? युजिंग फर्स्ट शिफ्टिंग थेरम. कोणता यूज करता? शिफ्टिंगचे 2 फॉर्म्युले. जर मायनस दिसला तर मायनसच फॉर्म्युला यूज करायचा. ई टू दी पॉवर मायनस 80 एफ ऑफ टी असेल तर चेंज काय करतो आपण? एफ बार ऑफ एस प्लस ए. तर आपलं हे टोटल व्हॅल्यू किती काय आहे? कशाचं फंक्शन आहे? एसचं फंक्शन आहे. त्याच्यानंतर चेंज करायचं आम्हाला. मग लॅपलास ऑफ ई टू दी पॉवर मायनस 2t मायनस 3 इक्वल्स टू 2 डिवायडेड बाय एस क्यूब मायनस 3 डिवायडेड बाय एस. बट इथं एस ची किंमत किती येईल सांगा? आपल्याकडे किती आहे? -2 म्हणजे एस प्लस 2 राहणार. देअरफॉर 2 डिवायडेड बाय एस प्लस 2 ब्रॅकेट क्यूब मायनस 3 डिवायडेड बाय एस प्लस 2. ओके, हे तुमचा रिक्वायर्ड रिझल्ट आहे ई टू दी पॉवर मायनस 2t इन ब्रॅकेट 2t मायनस 3. सिंपल आहे, बेसिक. चला येऊन काय झालं? एक स्टेप सांगितलं ना, एक्सपान्शन करायचं असेल तर करा, नाहीतर सोडून टाका. इथे रिक्वायरमेंट किती आहे एक्झामिनरला? एवढंच आहे. आता तुम्ही लई स्मार्टनेस दाखवायचं असेल तर एक्सपान्शन करायचं. हा, स्मार्टनेसचे तुम्हाला मार्क भेटणार नाही. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊत आपण. एक्झाम्पल नंबर कितवा? 5वा. चला लिहा बरं. लॅपलास ऑफ ई टू दी पॉवर मायनस 3t ब्रॅकेट मध्ये किंवा असंच कंटिन्यू मध्ये लिहा. साइन 3t कॉस टी. साइन 3t कॉस टी. हे तुम्हाला काय करायचंय? क्वेश्चन लिहून घ्यायचं. आता आपण याचं सोल्युशन बघू. चला सांगा बरं, एफ ऑफ टी काय राहणार? हा, म्हणजे काल आपण कोणतं प्रोडक्ट टू सम वाले बघितले होते ना, त्याच्यावर करायचे आपल्याला. मग साइन 3t कॉस टी. फॉर्म्युला कोणता लागते? युजिंग प्रोडक्ट टू सम फॉर्म्युला. फॉर्म्युला सांगा बरं जरा. कोणतं लागल? साइन ए कॉस बी चा फॉर्म्युला लागते, बरोबर का? मी साइन कसं काय केलं? कारण की अँगल कशाचा मोठा आहे? साइनचाच मोठा आहे. दॅट इज 3t आहे आणि याचं व्हॅल्यू टी आहे, म्हणजे 3t ग्रेटर दॅन टी आहे. तर प्रिफरन्स कशाला द्यायचं? साइनला प्रिफरन्स द्यायचं. मग काय फॉर्म्युला? साइन ए कॉस बी असेल तर हे 1/2 इन ब्रॅकेट साइन ऑफ ए प्लस बी प्लस साइन ऑफ ए मायनस बी. ए मायनस बी. मग त्याच्यानंतर हिअर ए ची किंमत किती आहे? ए ची किंमत आहे 3t अँड बी ची किंमत किती आहे? टी. मग देअरफॉर साइन 3t कॉस टी इक्वल्स टू 1/2 इन ब्रॅकेट साइन ऑफ 3t प्लस टी प्लस साइन ऑफ 3t मायनस टी. करेक्ट आहे? मग ह्याला थोडं एक्सपान्शन करा, सिम्प्लिफिकेशन. दॅट इज साइन 4t येईल आणि प्लस साइन 2t येतो. करेक्ट आहे? आता इझी जाईल तुम्हाला लॅपलास ट्रान्सफॉर्म अप्लाय करण्यासाठी, बरोबर का? टेकिंग लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑन बोथ साइड. मग काय येणार? लॅपलास ऑफ साइन 3t कॉस टी इक्वल्स टू 1/2 इन ब्रॅकेट लॅपलास ऑफ साइन 4t. करेक्ट आहे का? असं लॅपलास डिस्ट्रीब्यूट करतो. आता तुम्ही फॅमिलियर झालेत. ओके, फॅमिलियर झालेत. मग लॅपलास ऑफ साइन 2t. फॉर्म्युला सांगा आता. व्हॅल्यू किती येईल?
व्हॅल्यू किती येणार? हा, तर इथं साइन चा फॉर्म्युला लागते ए डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. मग आता इथं ए ची किंमत किती? 4 डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 4 चा स्क्वेअर. ठीक आहे, आणि इथं ए ची किंमत 2 आहे, 2 डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर. ठीक आहे, तर नेक्स्ट काय येणार इथं? मग 1/2 इन ब्रॅकेट 4 डिवायडेड बाय एस स्क्वेअर. 4 चा स्क्वेअर किती? 16. 2 डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 4 येईल. 2 चा स्क्वेअर किती येणार? 4. ठीक आहे, आपल्याकडे आता रिझल्ट काय आलं? रिझल्ट आलं लॅपलास ऑफ साइन 3t कॉस टी ची किंमत किती आली? 1/2 इन ब्रॅकेट 4 डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 16 प्लस 2 डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 4. ठीक आहे, आता युजिंग कोणता? फर्स्ट शिफ्टिंग थेरम. फर्स्ट शिफ्टिंग थेरम. थेरम काय सांगते इथं? काय आपल्याकडं मायनस मध्ये, तर फॉर्म्युला मायनसचं लिहायचं. ई टू दी पॉवर मायनस ए टी एफ ऑफ टी. चेंज काय करतो? एफ बार ऑफ एस प्लस ए. हे किंमत कशाची आहे? एफ बार ऑफ एस ची. देअरफॉर लॅपलास ऑफ ई टू दी पॉवर मायनस 3t साइन 3t कॉस टी इक्वल्स टू 1/2. बघा, याच्यामधून तुम्ही 2 बाहेर काढू शकता. कसं काय? कारण की 4 2 चा मल्टिपल आहे. काय करायचं इथं? 2 बाहेर काढलं तर काय दिसणार तुम्हाला ब्रॅकेटमध्ये? 2 डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 16 प्लस 1 डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 4. बट आता इथं चेंज काय करायचं? एसच्या ठिकाणी एस प्लस 3. फायनल आन्सर काय येईल? हे 2 टू गेट कॅन्सल. मग 2 डिवायडेड बाय याच्या ठिकाणी काय टाकावं लागेल तुम्हाला? एस प्लस 3 चा स्क्वेअर प्लस 16 प्लस 1 अपॉन एस प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 4. हा झाला तुमचा रिक्वायर्ड लॅपलास ई टू दी पॉवर 3t साइन 3t कॉस टी ची किंमत. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं तुम्हाला सॉल्व्ह करायचं. इझी आहे. प्रोडक्ट टू सम फॉर्म्युलेज वर आपल्याला काय करायचं होतं? म्हणजे एक्सपान्शन करायचं होतं. त्याच्यानंतर फर्स्ट शिफ्टिंग थेरम लावायचा होता. तर लास्टला आपण फर्स्ट शिफ्टिंग थेरम लावून एस ची किंमत जी आहे, फंक्शनची किंमत चेंज केली एस प्लस ए च्या फॉर्मॅट मध्ये. ही एक्सपोनेन्शियल टर्म मध्ये कॉन्स्टंट टर्म -3 आहे, तर इथं +3 घेऊन आपण चेंज केलं. एसच्या ठिकाणी एस प्लस 3 सबस्टिट्यूशन केलेलं आहे. ओके, सिंपल आहे एक्झाम्पल. चला आता नेक्स्ट प्रॉब्लेम घ्या, लिहून घ्या. कितवा प्रॉब्लेम आहे? 6वा. लॅपलास ऑफ e to the power minus t in bracket sin cube 7t. sin cube 7t. तर पहिले काय करावं लागेल तुम्हाला? f of t that is sin cube 7t. ह्याला थोडं तुम्हाला एक्सपान्शन म्हणजे क्यूबचा फॉर्म्युला लागेल का इथं? क्यूबचा फॉर्म्युला साइन क्यूब थीटा. ठीक आहे, नाउ युजिंग साइन क्यूब थीटा इक्वल्स टू काय ते 3 sin थीटा मायनस साइन 3 थीटा डिवायडेड बाय 4. हियर थीटाची किंमत किती आहे? 70. आता सबस्टिट्यूट करा. साइन क्यूब 70 इक्वल्स टू 3 साइन 70 मायनस साइन 3 इंटू 70 डिवायडेड बाय 4. काय येणार इथं? 3 साइन 70 मायनस साइन 21t येईल का? 21t डिवायडेड बाय 4. हा झालं कशाचं? क्यूबचं एक्सपान्शन सिंगल टर्म मध्ये कन्वर्ट झाले. आता सिंपल होईल आपल्याला लॅपलास ट्रान्सफॉर्म अप्लाय करण्यासाठी. टेकिंग लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑन बोथ साइड. मग लॅपलास ऑफ साइन क्यूब 70 इक्वल्स टू 1/4 बाहेर येईल. लॅपलास ऑफ 3 साइन 70 मायनस साइन 21t साइन 21t. ओके, चल नेक्स्ट काय येणार?
1/4 इन ब्रॅकेट 3 बाहेर काढतो, लॅपलास ऑफ साइन 7t मायनस लॅपलास ऑफ साइन 21t. इथं 1/4 इन ब्रॅकेट 3 टाइम्स ऑफ काय येईल फॉर्म्युला, साइन 80चा फॉर्म्युला लागल, मग a डिवायडेड बाय s स्क्वेअर प्लस a स्क्वेअर, मग a ची किंमत 7 डिवायडेड बाय s स्क्वेअर प्लस 7 चा स्क्वेअर मायनस 21 डिवायडेड बाय s स्क्वेअर प्लस 21 चा स्क्वेअर. हा हा नंतर काढूत ना, नंतर काढू. हे 1/4 इन ब्रॅकेट 3 7 जर 21 डिवायडेड बाय s स्क्वेअर प्लस 7 चा स्क्वेअर किती येते 49 मायनस 21 डिवायडेड बाय s स्क्वेअर प्लस 21 चा स्क्वेअर 441. बघा चेक करा तेच येते का, तेच आहे 441. आता याच्यामधून मी कॉमन टर्म काय काढू शकतो, कोइफिशियंट दॅट इज 21. मग राहते काय ब्रॅकेट मध्ये 1 अपॉन s स्क्वेअर प्लस 49 मायनस 1 अपॉन s स्क्वेअर प्लस 441. काय करायचं आता, क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर किती येईल, s स्क्वेअर प्लस 441 मायनस ऑफ s स्क्वेअर प्लस 49 होल डिवायडेड बाय s स्क्वेअर प्लस 49 s स्क्वेअर प्लस 441. त्याच्यानंतर एक्सपान्शन सिम्प्लिफिकेशन केलं तर काय येईल इथं, s स्क्वेअर प्लस 441 मायनस s स्क्वेअर मायनस 49 s स्क्वेअर प्लस 49 s स्क्वेअर प्लस 441. 441 मधून 49 काढा किती ते बघा. हे तर s स्क्वेअर गेट कॅन्सल प्लस मायनस मध्ये आहे, किती येईल 393 का 4 येते 394 येईल बहुतेक, बघा चेक कर. कॅल्सी घ्या ना, कॅल्सी नाही 394 ना 2 392 म्हणलेत का, हा करेक्ट बरोबर आहे. मग किती येते इथं 392 डिवायडेड बाय s स्क्वेअर प्लस 49 s स्क्वेअर प्लस 441. आता हे 4च्या टेबल मध्ये येईल 392 डिवायडेड बाय 4 केलं तर 4 2 2 जार 4, हे किती येईल हे 46 म्हणजे 196, हे 1 जार 98 येतील 98. हा 1 जार हे 98 जार. मग आता 21 इंटू 98 केलं तर किती येईल व्हॅल्यू, कारण की हे मल्टिप्लिकेशन करावं लागेल आपल्याला 21 इंटू 98. चला करा मल्टिप्लिकेशन, फास्ट मल्टिप्लिकेशन करून घ्या. 2058 डिवायडेड बाय s स्क्वेअर प्लस 49 s स्क्वेअर प्लस 441. आता लास्ट स्टेप काय, युजिंग शिफ्टिंग थेरम यूज करावं लागेल. आता लास्ट स्टेप शिफ्टिंग थेरमच आहे. नाव युजिंग फर्स्ट शिफ्टिंग थेरम, using first shifting theorem, काय ते शिफ्टिंग थेरम आपल्याकडे किती आहे मायनस मध्ये आहे, मग e टू दी पॉवर मायनस 80 चा फॉर्म्युला लागल f ऑफ t, काय ते f बार ऑफ s प्लस a. मग हे पूर्ण व्हॅल्यू कशाच आहे, f बार ऑफ s चा आहे, ठीक आहे f बार ऑफ s चा आहे. therefore लॅपलास ऑफ e टू दी पॉवर मायनस t साइन क्यूब 70 ची किंमत काय येणार मग 2058 डिवायडेड बाय s च्या ठिकाणी काय टाकावं लागेल आता, हा s प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 49, हे झालं फर्स्ट ब्रॅकेट. सेकंड s प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 441, ठीक आहे. आता याला सिम्प्लिफाय केलं तर एक स्टेप होऊ शकतो. आता सिम्प्लिफिकेशन येते a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, ठीक आहे इथपर्यंत सफिशियंट आहे.
हे झालं तुमचं फर्स्ट शिफ्टिंग थेरम. म्हणजे क्यूबचा प्रॉब्लेम्स अगोदर सॉल्व्ह केले होते आपण बेसिक प्रॉब्लेम्स, बट त्याला काय एक्स्ट्रा टर्म काय ऍड झाले इथं, एक्सपोनेन्शियल टर्म. मग एक्सपोनेन्शियल टर्म दिसलाय की कंपल्सरी कोणता थेरम, फर्स्ट शिफ्टिंग थेरम हा वाला फॉर्म्युला लागतो कंपल्सरी. ठीक आहे, चला लिहून घ्या.